आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार। सूत्रांची माहिती, मुंबईमध्ये भाजप 150 जागांसाठी तर शिवसेना 100 जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। देशाच्या राजकारणामध्ये 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। कदाचित भारताचे पंतप्रधान सुद्धा बदलतील। पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा, इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली। एकनाथ शिंदेने अमित शहांना खिशात घातलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, आंबेडकरांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। माझा नेता मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच, शिंदे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचं विधान। 2 महिने थांबा, काहीतरी घडतं एवढं नक्की, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण असेल। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक हारल्यानंतर स्वप्न पडतात, त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक। मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार भक्कम, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिश, ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाही अशा लोकांनी पंतप्रधानांवर बोलावं, हा या वर्षातील बिगेस्ट जोक। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर शेलारांची टीका। नागपुरातील स्मृती भवनामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक। मुख्यमंत्री फडणवीसांचं एकनाथ शिंदेंची स्मृती भवनामध्ये उपस्थिती। आगामी महापालिका निवडणुकीमुळे संघाच्या बौद्धिकाला महत्त्व। आरएसएस आणि शिवसेनेची विचारसरणी मिळती जुळती, संघाच्या स्मृती भवनात आल्यानंतर वेगळीच ऊर्जा आणि बळ मिळतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। साधारणतः जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये त्यासाठी मतदान होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री फडणवीस ठाम, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा प्रमुख पक्ष, फडणवीसांचं विधान। विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे, सरकारनं आता नाटकं करू नयेत। विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा, पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा। चव्हाणांनी निश्चिंत राहावं, नियमामध्ये राहून निर्णय घेतला जाईल। विरोधी पक्षनेत्याबाबत नियमबाह्य काम होणार नाही। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये उद्या भाजप शक्तीप्रदर्शन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन करणार। पुण्यातील निवडणुकीची भाजप दिशा ठरवणार। पुण्यामध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू। पहिल्याच दिवशी 800 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। पुणे महापालिकेसाठी आज मनसे आणि ठाकरे सेनेची बैठक। पुण्यामध्ये ठाकरे सेना मनसेसोबत जाणार की महाविकास आघाडीमध्ये राहणार, याकडे लक्ष, तर उद्या महाविकास आघाडीची बैठक। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील शालेय पोषण आहारामध्ये 1800 कोटींचा घोटाळा करून राहिलेले पैसे निवडणुकीमध्ये वापरले। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा गंभीर आरोप। बीडच्या माजलगाव परिसरात मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल झाल्याची धारूर पोलिसांची माहिती। दगडफेक नेमकी कोणी आणि कुठल्या कारणावरून केली हे अस्पष्ट झालेलं नाही। अमरावती महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ। प्रभाग क्रमांक 18 मध्ये सारंग राऊत यांच्या पत्त्यावर सुमारे 200 मतदारांची नावं, मात्र सारंग राऊतच त्या घरी राहत नाहीत। युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांची तक्रार। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या शेळगाव वांगीमध्ये केळी संशोधन केंद्र उभारण्यात यावं। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी। शिवराजसिंह चौहानांकडून मागणी पूर्ण, आश्वासन। आमदार अतुल भोसलेंकडून पुणे बंगळुरू महामार्गावरील रखडलेल्या कामांबद्दल विधानभवनामध्ये लक्षवेधी। महामार्गावर आतापर्यंत 100हून अधिक अपघात, 54 जणांचा मृत्यू। नाशिकमध्ये वृक्ष लागवडीच्या तयारीला सुरुवात। मंत्री महाजनांच्या हस्ते उद्या वृक्ष लागवड केली जाणार। मखमलाबाद परिसरात पहिल्या टप्प्यामध्ये 500 झाडं लावली जाणार। साताऱ्याच्या सावरी गावात मुंबई क्राईम ब्रांचचा छापा। एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश, 7 आरोपींना अटक। 115 कोटींचा मुद्देमाल जप्त। तर ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का, हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट। तर राजकीय आरोप चुकीचे, पोलिसांकडून स्पष्ट। पुणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत बदल्या होणार नाहीत। अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश। निवडणुकीमध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून बदल्यांना स्थगिती। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक।
मुलुंड पक्षी उद्यानाचं आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन। मुलुंड पश्चिमेला नाहूरगाव परिसरात मुंबई पालिकेकडून पक्षी उद्यान उभारले जाणार। पालिकेकडून 190 कोटींचा निधी मंजूर। वर्सोवा भाईंदर सेतू रस्त्याचा मार्ग मोकळा। 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास परवानगी। नुकसान भरपाई म्हणून लावण्यात येणाऱ्या झाडांच्या लागवडीबाबत दरवर्षी अहवाल सादर करण्याची न्यायालयाची अट। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू। प्रवेश प्रक्रियेसाठी देशभरामध्ये 4,000 नव्या जागांना मान्यता। प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये जागांचा समावेश होण्याची शक्यता। उत्तर मुंबईमधील आतापर्यंत 330 रस्त्यांची कामं पूर्ण। उर्वरित रस्त्यांची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसर या भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार। मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि संरक्षण विभागाच्या आस्थापनांमुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार। प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रोत्साहनपर FSI आणि TDR देण्याची सरकारची घोषणा। बदलापूर, कल्याण आणि कर्जत भागामध्ये थंडीचा कडाका वाढला। किमान तापमान 10 तर कमाल तापमान 12 अंशांवर। पुढील 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबई महापालिकेतर्फे 426 घरांची संगणकीय सोडत संपन्न। 373 अर्जदारांचं घराचं स्वप्न पूर्ण। लवकरच 296 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली जाणार। टिटवाळ्यामधल्या विधवा महिलेच्या झोपडीला 2,33,000ची नोटीस। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अजब कारभार। मालमत्ता कराचं बिल न भरल्यामुळे पालिकेकडून नोटीस। पालिकेच्या नोटीशीनंतर आदिवासी संघटना आक्रमक।